अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे, कारण श्रावण महिना जो आहे तो अतिशय पवित्र असा मानला जातो। आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण काही सेवा, उपाय, तोडगे, पारायण, पूजा अर्चा हे सगळं करत असतो, कारण त्याचा आपल्याला लवकर लाभ होत असतो। आणि अशा या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकर भोलेनाथाची पूजा करतो। जेवढी आपण श्रावणामध्ये भोलेनाथाची पूजा करेल, कारण त्या नावामध्येच भोळा शंकर, ह्या भोळ्या शंकराची जेवढी आपण सेवा करतो तेवढं आपल्याला त्याचा फायदा होत असतो किंवा आपल्याला त्याचं फळ मिळत असतं। तर अशा या भोळ्या शंकराची आपल्याला बघा, कोणी महादेवाच्या पिंडीवर सोमवारी दुधाचा अभिषेक, पंचामृतचा अभिषेक, उसाच्या रसाचा अभिषेक असेल, डाळिंबाच्या रसाचा अभिषेक असेल, दही भाताचं लिंपण असेल, रुद्र अभिषेक असेल किंवा असं काही काही विशेष बेलाच्या पानाचे उपाय बरेच सेवा करत असतात। तर अशाच या मल्हारी सप्तशतींची सुद्धा श्रावणामध्ये सेवा करायची आहे, कारण मल्हारी मार्तंड म्हणजेच आपल्याला साक्षात भगवान शंकराचं दुसरं रूप, म्हणजे भगवान महादेव जे आहेत हे मल्हारी मार्तंड सुद्धा महादेवाचंच एक रूप आहे। तर अशा या मल्हारी मार्तंडाची आपल्याला श्रावणामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची। ही सेवा कशासाठी करायची बघा, मल्हारी सप्तशती हा मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा देवाला समर्पित एक महत्वाचा धार्मिक ग्रंथ आहे। यात स्तोत्र, मंत्र एक महत्वाचं त्यात समावेश केलेला आहे। तर या मल्हारी मार्तंडांचा भक्तांना आराधना जर भक्तांनी केली तर त्याचा आपल्या भक्तांना त्याचा खूप फायदा होतो। मल्हारी सप्तशतीचे पठण केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते, भूत पिशाच वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होतो, असं या ग्रंथाची मान्यता आहे। आणि खरंच सांगते तुम्हाला, जर तुम्ही मल्हारी मार्तंडांची मल्हारी सप्तशतीचा पाठ केला तर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंची जर भांडणं होत असेल, नवरा बायकोंचं पटत नसेल, तुमची अगदी नवरा बायकोंची केस घटस्फोटापर्यंत गेले, हे सगळं तुमचं पूर्ण बंद होईल आणि तुमच्या नवरा बायकोंचा संसार सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा होईल। नक्की तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पाठ जो आहे तो प्रत्येक रविवारी, श्रावणाच्या उद्या रविवारपासून करा। हा पाठ जो आहे तो 11 रविवार करायचा आहे। हा पतीनं करायचा आहे। समजा पती करत नसेल तर पत्नीनं केला तरी चालेल। आता बघा, मल्हारी सप्तशतीच्या पाठाची तयारी कसं करायची। सगळ्यात पहिल्यांदा पठण सुरू करण्यापूर्वी शांत आणि पवित्र ठिकाणी आसन घेणे, शक्यतो देवघरात बसणे, त्यानंतर आपलं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध पाहिजे। पठण हे जे आहे, मल्हारी सप्तशतीचा पाठ हा मराठीमध्ये, संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये उपलब्ध आहे। आता ह्याला नैवेद्य काय बघा, पठणानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही भाकरी आणि भरीत जा किंवा जो गोड तुमच्याकडे काय असेल त्याचा दाखवला तरी चालेल। आणि त्यानंतर पठण केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना आणि आरती करायची। दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळतं। मल्हारी मार्तंड हे दुष्ट शक्तीचा नाश करणारे देव मानले जातात, त्यामुळे मल्हारी सप्तशतीचे पठण केल्याने घरात नकारात्मकता, ऊर्जा, वाईट शक्ती यांचा प्रभाव कमी होतो। त्यानंतर मल्हारी सप्तशतीचा जर तुम्ही पाठ केला तर घरात सुख, शांती आणि समृद्धी, भरभराट अशी येते। त्यानंतर आपली मन शांती होते, आपल्या मनाची चलबिचल असेल, मन आपलं म्हणजे वाईट शक्तीनं असेल, मनामध्ये चिडचिड असेल तर ते मन सुद्धा मल्हारी सप्तशतीच्या पाठानं शांत होतं। त्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ म्हणजे कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो। जर तुम्ही कुटुंबातील जर तुम्ही कुलदेवतेची मल्हारी सप्तशतीचा पाठ केला
तर कुटुंबाचे कुलदैवत रक्षण करतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ होतो। मल्हारी सप्तशतीचा पाठ करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक रविवारी एकदा पहिल्यांदा संकल्प करा तुम्ही कशासाठी करणार आहे। तर कशासाठी करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या नवरा बायकोंची भांडणं होत असतील तर तुम्ही संकल्प करायचा, हातामध्ये तांदूळ घ्यायचे, एक फूल घ्यायचं, थोडं पाणी घ्यायचं, भंडारा घ्यायचा, कारण मल्हारी सप्तशतीचा पाठ करतोय, आणि आपण हाताखाली हात धरायचा आणि तुमची आमच्या नवरा बायकोंची जी भांडणं आहेत ती सगळी भांडणं बंद झालीत, आमचा संसार सुखाचा आहे, आमच्या घरात सुख शांती समाधान आहे, आम्ही दोघं नवरा बायको अगदी आनंदी संसार करतोय, पॉझिटिव्ह बोलायचं। आणि त्यानंतर आमच्या घरात सुख शांती आहे, घरातली सगळी नकारात्मकता भूत पिशाच बाधा सगळं दूर झालेलं आहे असं म्हणायचं आणि मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचायला सुरू करायचं। सगळ्यात पहिल्यांदा धूप दीप जे आहे ते लावायचं आणि पहिल्यांदा अथर्वशीष म्हणायचं, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ मल्हारी सप्तशतीचा स्तोत्र, मल्हारी मार्तंडाचं स्तोत्र, आणि त्यानंतर 1 ते 14 अध्याय। हे जे मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पुस्तक आहे हे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल, त्यामध्ये सगळी संपूर्ण माहिती कसा वाचायचा आणि काय करायचं हे सांग। आता 1 ते 14 अध्याय, हे 1 ते 14 अध्याय म्हणजे एक पारायण, असं 11 पारायण तुम्हाला करायचे। ही कधी करायची, प्रत्येक रविवारी करा किंवा हा श्रावण महिन्यातले उद्यापासून सलग 11 दिवस जर केला तर तुमच्या घरात जे काय अडचणी दुःख संकट आहेत भांडणं आहेत ती सगळी कमी होतील। आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हे पारायण करत असताना मनापासून श्रद्धेनं विश्वासानं एकाग्रतेनं करा, पॉझिटिव्ह विचारून करा, नक्की त्याचा फायदा होईल। पिरियड्स असेल सुतक असेल तर थांबवायचं, समजा 3 पारायण झाले सुतक आलं तर सुतक संपल्यानंतर 4, 5 म्हणजे पुढचे 11 पारायण करायचे। 11 रविवार केला असेल तर एखाद्या रविवारी सुतक आलं तर तो रविवार सोडून पुढचा रविवार काउंट करायचा। अशा पद्धतीनं तुम्हाला हे मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं आहे। हा उपाय करत असताना पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये तुम्हाला त्रास होईल, भांडणं होतील, कोणीतरी तुमच्यावरती राग करेल किंवा आजारी पडेल, काही ना काही अडचणी येतील, काही सुतक येईल, पिरियड्स येतील, ह्या सगळ्या अडचणी तुम्हाला नक्की येणार। पण तुम्ही घाबरायचं नाही, किती भांडणं झाली तर हा पाठ बंद करायचा नाही, कारण भगवान आपली परीक्षा बघत असतात, कुलदैवत आपली परीक्षा बघत असतात, त्यामुळे ह्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं आहे आणि पुढं पारायण करायचं आहे नक्की। जसं तुम्ही पारायण कराल तसं तुम्हाला फरक नक्की पडेल, तुमच्या घरातली भांडणं कमी नक्की होतील। बघा 3, 4, 5 पारायण केले की हळूहळू सगळं तुम्हाला फरक पडायला दिसेल। तर उपाय नक्की करा। उपाय कसा वाटला नक्की तुम्ही सांगा, व्हिडिओला कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला शेअर करा। श्री स्वामी समर्थ। आणि तुम्ही सगळ्यांनी मल्हारी सप्तशतीचा पाठ करा आणि तुमच्या घरातले जे वाईट शक्ती भांडणं आहेत ते दूर होऊ देत आणि तुम्हाला मल्हारी मार्तंडांचा खूप खूप आशीर्वाद मिळून तुमचा संसार सुखाचा होऊ दे। श्री स्वामी समर्थ।